जन समाजाला उपस्थितांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मंचावर उपस्थित वंदनीय बनते धम्मसारखेरो बनते नामानंद, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय लमाडे बापू, जे राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्याचबरोबर कीर्तनकारी आहेत, उपस्थित असलेल्या मंचावरचे सर्व चळवळीतले कार्यकर्ते, पदाधिकारी, राजकीय पक्षाचे नेते, चालू आहे का? पोलिसांनी सूचना दिली की मला असं समजलं प्रक्षोभक बोलल्यावरती मला करतो। आमचे संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय तानाजी मिसाळ मामा, पोलिसांनी सूचना दिलेली आहे, एका कार्यकर्त्याला सांगितलं की जर प्रक्षोभक बोलला तर आम्ही गुन्हा दाखल करणार आहे। आता जेवढी भाषणं झाली, मला नाही वाटत कुठलं प्रक्षोभक भाषण झालं। प्रक्षोभक भाषण काय असतं तर नाही, तात्यांची भाषणं ऐकवली पाहिजेत किंवा बाळासाहेब ठाकरेंची भाषणं। आता नितेश राणेसारख्या हरामखोराचं भाषण, याला आपण प्रक्षोभक भाषण म्हणू शकतो, कारण तो जातीय दंगली किंवा धार्मिक दंगली भडकायचं काम करतो, त्याला आपण प्रक्षोभक भाषण म्हणू शकतो। पण पोलीस त्याला भारत काही म्हणत नाहीत त्या भाषणाला, आणि आमच्यापैकी कोणाचंही भाषण आतापर्यंत प्रक्षोभक झालेलं नाही आणि होणारही नाही। आज कदाचित सागरवा मिसाळे म्हणले असतील, काय बोलले असतील किंवा बाळासाहेब म्हणले असतील, तर त्याला मी प्रक्षोभक म्हणत नाही। प्रक्षोभक भाषण वेगळं असतं। नामदेवदासांची भाषणाला ऐकलं तुम्ही, मला वाटते कार्यक्रमाला गेला असाल, नामदेवदासांची भाषणाला ऐकलं नाही, प्रक्षोभक भाषण कशाला म्हणायचं? 40-50 वर्ष आमची त्या फॅमिलीमध्ये, त्या चळवळीमध्ये, त्या कुटुंबामध्ये गेली, त्या आंदोलनामध्ये आमची गेली। आम्हाला जे ह्या कार्यक्रमाचा उद्देश बापू म्हणते जी एवढाच आहे की बिहारमध्ये बौद्धगयेला आमच्या एका भिक्खूला मारहाण केली, तो व्हिडिओ पाहिल्यावरती डोळ्यात पाणी आलं होतं। या देशाच्या राज्यकर्त्यानं, सम्राटानं आशिया खंडावर राज्य केलं। कोण जो जिता वही सिकंदर हा शब्दप्रयोग तुम्ही ऐकला असेल, जो जिता वही सिकंदर। आता बापूचं नाव सिकंदर नाही, त्याचं नाव अलेक्झांडर आहे। आता सिकंदर भाषांतर कसं झालं हा मला प्रश्न पडला, त्याचं संशोधन करावं लागेल का ते मुस्लिम नाव आहे म्हणून ते घेतलं, हा एक प्रश्न आहे। त्या अलेक्झांडरचा पराभव चंद्रगुप्त मौर्याने या देशामध्ये केला, त्याच्या सैन्याचा, सेनापतीचा, आणि त्या पराभवानंतर त्या अलेक्झांडरनं त्याची बहीण चंद्रगुप्त मौर्याला पत्नी म्हणून दिली होती। त्यांच्या वारसांना ज्यावेळेस मारहाण होते, आमच्या गोष्टी खूप किरकोळ गोष्टी आहेत, वाईट वाटत। आज बंदेजी बसलेत किंवा संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू आहे, बरेच वक्ते त्याच्यावरती बोलले, मी बोलणार नाही, बंदेजी त्यावर बोलणार आहेत। भीती नष्ट करणं, जे लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे संपूर्ण देशामध्ये, खास करून विरोधी पक्षांच्या वरती, जे सरकारच्या माध्यमातून भीती निर्माण केली, ते दबाव आणला जातोय, ती भीती नष्ट करणं। संजय राऊतांना अटक झाली होती, 100 दिवस जेलमध्ये होते। अनिल देशमुखांचं एक पुस्तक वाचलं, बापूंनी वाचलं असेल, तर आम्हाला त्यांनी पुस्तक पाठवलं होतं, पोस्टाने आलं होतं सगळ्या पदाधिकाऱ्यांना, डायरी ऑफ होम मिनिस्टर। 14 महिने एका गृहमंत्र्याला छळ केला पोलिसांनी। परमबीर सिंग त्यावेळेचे तत्कालीन सीपी होते मुंबईचे, त्या भाद्रानं आणि दुसरा एक अधिकारी होता ईपीए लेवलचा हरामखोर, तो आता जेलमध्ये आहे।
सचिन वाजे, सचिन वाजे मला नाव आठवलं. त्या दोघांनी असं म्हणजे ती पुस्तक वाचताना असं वाटतं की आपण एक डिटेक्टिव्ह स्टोरी, एक मर्डर हिस्ट्री वाचतोय असं वाटतं ते पुस्तक वाचताना. या दोन हरामखोर अधिकाऱ्याने, नालायक अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख सारख्या एका व्यक्तीला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवलं, 14 महिने जेलमध्ये ठेवलं होतं. मी 2 दिवस राहिले. बापूंच्या वरती गेल्या महिन्यामध्ये मी ऐकलं, फेसबुकच्या पोस्ट वाचला, मी पोस्ट टाकली या बोर्डवरती फेसबुक. मनोहर कुलकर्णी विरुद्ध संभाजी भिडे या व्यक्तीच्या गुंडांनी, त्यांच्या 300-400 गुंडांनी हल्ला केला होता. त्या बहादर पोलिसांचं मी कौतुक करतो की त्यांनी लवाडे बापूंना मदत केली. त्यांनीच त्यांच्या भाषणातच मला त्या विषयी समजलं काय काय घटना घडामोडी घडल्या होत्या. आम्ही घाबरणारे लोक नाही. पण मी एक सांग, म्हणजे आता हे असंवैधानिक भाषा आहे की नाही मला माहित नाही. ज्यांनी मी माझ्यावर तर खोटा गुन्हा दाखल केला होती त्या फिर्यादी सांगतोय बापू की राहुल मक्केचा काही संबंध नाही, ते नाव टाकू नका. चेन चोरी असं किती म्हणजे असे काय म्हणतात त्याला फालतू केस, हलकट पाहता कळस आमचा मित्र म्हणतो. खोटी केस करणारे गांडूच्या अवलाद असं जर म्हणलं तर मला वाटतंय याला प्रश्न वाचन म्हणता येणार नाही. सिद्ध करावे. जर खरा असेल गुन्हा तर सिद्ध करावा. आणि माझ्यावर कुठलाच गुन्हा गेल्या 25 वर्षामध्ये सामाजिक जीवनामध्ये काम करणारा बापू कुठलंही काम मी चुकीचं केलं नाही, कधीही बेकायदेशीर काम केलं नाही. प्रत्येक पोलिसाला माहिती आहे, अधिकाऱ्याला माहिती आहे की राहुल मक्केने कुठेही कुठल्या गुन्ह्यामध्ये चुकीच्या बाजूनं कुठल्या आरोपीला मदत करायला सांगितलं नाही, कुठल्या 2 नंबर धंद्याला समर्थनासाठी कधी फोन केला नाही, कधी कुणाच्या 1 रुपयामध्ये मिंदामी झालेलं नाही, समाजावर कधी बेईमानी केली नाही. समाज म्हणजे फक्त महाजातीचा नाही, जो आमचा भारतीय बहुजन समाज आहे त्याच्याबद्दल बोलतोय आणि करणारही नाही. खोटा गुन्हा दाखल करणारा आहे मला वाटते सागरबाबा मिसाळच्या भाषेमध्ये. खोटा रिपोर्ट देणारा गांडूच्या अवलाद कोर्टामध्ये, चुकीची माहिती देणारा, हायकोर्टामध्ये 2-3 दिवसामध्ये याचिका दाखल होईल. रोज वकील मला काय ना काहीतरी डॉक्युमेंट मागतोय, काही व्हिडिओज आहेत, फिर्यादी सांगतोय त्याचा व्हिडिओ आहे. राहुल मक्केचा काही संबंध नाही, पीआय मध्ये नाही त्याचं नाव टाक. मी त्याला व्हिडिओ काढा होता सांगितलं. आमचा संजय शिंदे आला माझ्यापाशी दवाखान्यात भेटायला आणि त्याने आपला असं सहज व्हिडिओ चालू केला. त्यानं मला थोडा झालं व्हिडिओ दाखवला. फिर्यादी माझ्या घरातला माणूस, आमचे कुटुंबाचे कौटुंबिक संबंध अनेक वर्षाचे, 2-4 पिढ्याचे, अनेक पिढ्यांचे. त्याला जबरदस्ती ना त्याला दबावला गेला. तडजोड करायची नाही, समझोता करायचा नाही. हे काय चाललंय का? मस्ताजोग मध्ये 3.5 तास
त्या विक्टिमचा किंवा सरपंचाचा भाऊ पोलिसांना लावून बसतोय, ज्याच्या समोर किडनॅप केलं गेलं सरपंचाला देशमुखांना, ते दोघं पोलिसांना 3.5 तास बसतायत, पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. पीआय माझ्यावर काय कारवाई झाली? सस्पेंड दिलं, पण त्याला जेलमध्ये टाकला पाहिजे असं पीआयला. त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, त्याला आरोपी केला पाहिजे, सहआरोपी केला पाहिजे अशा अधिकाऱ्याला. इथं परभणीला एका कार्यकर्त्याला पोलिसांनी मारलं, मारहाण केली. किती मारहाण केली तर त्याच्यामध्ये मृत्यू झाला, म्हणजे पोलिसांनी त्याची हत्या केली. फडणवीसांनी सांगितलं की नैसर्गिक मृत्यू आहे. न्यायालयीन चौकशी नेमली, ते एक बरं झालं. न्यायालयामध्ये काहीतरी खरं खोटं कळतं. न्यायालयाने सांगितलं की हा मृत्यू नैसर्गिक नाही, पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू आहे. आता पण काय गुन्हा दाखल केला पोलिसांच्या? गुन्हा दाखल केला असेल तर काय अटक केली? मला तर काय बातमी ऐकली नाही मी अजून. नाही केली. म्हणजे आमचा माणूस जो चळवळीतला कार्यकर्ता आहे, त्या माणसाला जेलमध्ये टाकला, मर्डर केला, काही केलं, काही पोलीस काय बोलायचं नाही. पण आम्हाला एक माहिती आहे, बुद्धाने सांगितलं की जो जन्माला आहे तो मरणार आहे. मग मृत्यू जर शेवट असेल, भविष्य असेल, तर तुम्हाला काय भ्यायची कारण आम्ही? समस्या इतक्या प्रचंड आर्थिक आहेत. गेल्या 2-4 दिवसामध्ये, आठवड्यामध्ये 29-30 ची गोष्ट आहे मला वाटते, बँकांमध्ये लोकांनी लाईन लावली ती सोनं गहाण ठेवायला. 2000 ची नोट गेल्या वर्षी बंद झाली. जांभळी नोट होती, जांभळी. पण मला खात्री आहे की तुमच्यापैकी 3-4 वर्षामध्ये ती नोट कुणी बघितली सुद्धा नसेल. म्हणजे आर्थिक परिस्थिती इतकी भयंकर आहे महाराष्ट्राची, देशाची. ठेकेदार ज्यांच्याकडनं लोक खंडण्या गोळा करायचे, ते ठेकेदार आत्महत्या करायला लागले. कॉन्ट्रॅक्टर महाराष्ट्रातले आत्महत्या करायला, त्यांनी आंदोलन सुरू केले महाराष्ट्राचे आझाद मैदानावर. म्हणजे पूर्वी शेतकरी आत्महत्या करायचा, आता कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करायचं करतो. बापू, गेल्या 12-13 वर्षामध्ये जिल्हा परिषद शाळेचं एक भरती नाही. जिल्हा परिषदच्या शाळा जिथं म्हणजे शिक्षक तयार होतो, डीएड आणि बीएडचा, सगळे डीएड बीएड कॉलेज बंद झालेले. आम्हाला प्रश्न पडते की भविष्यामध्ये आमच्या मुलांना, आमच्या नातवांना शिकवणारा शिक्षक आहे का नाही? शिक्षक तयार करणाऱ्या शाळा, डीएड बीएड कॉलेज जर बंद झाले असतील तर भविष्य काय आहे देशाचं? शिक्षणाशिवाय काय आहे भविष्य लोकांचं? मग अशी आमच्या एका वक्त्याने सांगितले की विद्येविना मती गेली. सांगितलं फुलेंनी, बाबासाहेबांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ती पिढ्यावर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आमचे काय लोक गाडी शिकून घालून समजूता करतात. संजय राऊतांच्याकडनं, अनिल देशमुखांच्याकडे बऱ्याच गोष्टी बापू शिकलो. कुठल्याही परिस्थितीमध्ये अन्यायाच्या समोर झुकायचं नाही, तडजोड करायची नाही. संविधानाचं संरक्षण करत असताना आपल्याला जेल झाली, मृत्यू आला, तरी आमची तयारी आहे. पण त्या पोलीस अधिकाऱ्यांना किंवा जेही पोलीस फक्त अधिकारी नाहीत, बरेच यंत्रणा आहे त्याच्यामध्ये. सरकारच ईव्हीएम ने आलेलं सरकार आहे. हे सरकार बेकायदेशीर सरकार आहे. उद्धव साहेबांचं सरकार पाडून म्हणजे गद्दारी करायला लावून गद्दार लोकांनी केलं तयार हे सरकार आहे आणि त्यांची यंत्रणा आहे. एक शेवटचा मुद्दा घेतो मी की
माझ्या वडिलांच्या बद्दल बऱ्याच वक्त्यांनी जवळजवळ प्रत्येक वक्त्यांनी भाषणात सांगितलं. मी माझ्या वडिलांना पाहिलं होतं लहानपणी. मला आठवते माझी आई घेऊन गेली होती जेलमध्ये भेटायला. वडील समोर जेलमध्ये होते तात्या आणि मी बाहेर होतो. माझ्या आईने मला असं काकाला घेत होतं, म्हणजे कमरवर ठेवलं असं बघतोय वडिलाला. ती लहानपणाची सगळ्यात पहिली आठवण आहे माझी. तात्यांना मी पाहिल्याची स्मृती असेल ना शेवट, म्हणजे मी तात्यांना कधी पाहिलं लहानपणी, पहिल्यांदा माझा स्मृती काय, आठवण काय. तात्या जेलमध्ये होते, मी बाहेर होतो. आणि तात्या पोलीस विरोध पक्ष बोलत होते, काय बोलत होते हे त्या इंदापूरच्या लोकांना माहिती असेल, काय बोलत असतील. तात्या अधिकारी होते. तर 40-50 वर्षामध्ये समजते असं मला भीती हा शब्द कधी म्हणजे जमलंच नाही. भीती कोणाची दहशतीखाली दबावाखाली काम करायचं. जे काम केलं शिवफुले आंबेडकरच्या वेळेसाठी प्रामाणिकपणे केलं, इमानदारीने केलं, भविष्यातही करेन, मला घाबरणार नाही. पण हे काम करत असताना मी इथंही सांगू इच्छितो की 2009 असेल, 2014 असेल, 2019 असेल, 2009 ला तर सागरबाबा मिसळ गेला आहे का गेला? हा कुठे? हा पोट सेवेला. आमच्या वडिलांनी भरणे मला कोणलं होतं, फॉर्म काढायला निघलं ते भरणे मामा. उमेदवारी अर्ज विधानसभेला काढायला निघाले होते. आमच्या वडिलांनी कोणलं आणि जाऊ दिलं नाही. 7,000 त्यांच्या मताने पराभव झाला. मग लोकांना तालुक्यातल्या वाटलं भाऊ फोडू शकतात. मग 2014 धन्यवाद निवडून आले. 2009 असेल, 2014 असेल, 2019 असेल. 19 ला आम्ही काम केलं. 2024 ला काय नाही केलं. आम्ही विचारधारेवर काम करणारे लोक आहे. पवार साहेबांनी जो उमेदवार दिला त्याचं आम्ही काम करणार. शिवफुले आंबेडकरांची विचारधारा आज पवार साहेब चालवतात आमचं असं मत आहे आमचं. आम्ही त्यांचं काम केलं. तुम्ही भाजपवर राहता म्हणून आम्ही तुमचं काम केलं नाही. तुम्ही शपथ घेतली मंत्री असताना की मी संविधानाचा शपथ आहे, मला वाटतं संविधानामध्ये शपथ आहे की मी संविधानाचं संरक्षण करीन, मी निष्पक्ष काम करीन, मी कोणाच्या बाजूने काम करणार नाही, मी कोणाच्या विरोधात काम करणार नाही. संविधानाचं संरक्षण करणं म्हणजे काय? लोकांना असं वाटतं की संविधानाचं संरक्षण म्हणजे नेमकं काय? समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित नवराष्ट्र, नवा समाज निर्माण करणं म्हणजे संविधान आहे. संविधान काय की न्यायावर आधारित व्यवस्था असली पाहिजे, समतेवर आधारित व्यवस्था असली पाहिजे, बंधुत्वावर आधारित असलेली व्यवस्था पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे, व्यक्तिगत स्वातंत्र्य पाहिजे. आता मला अपेक्षा 8-15 दिवसामध्ये मामा काहीतरी कारवाई करते. त्याला आठवण करून देतो. मला वाटतं विसरलं असेल. मामा कडे संविधानाची शपथ विसरले असतील, आठवण करून देतो. मग अपेक्षा आहे की 15 मी कायदेशीर कारवाई कोर्टामध्ये, आम्ही वकील आहे. जयंत पटेल चौकशी आयोगासमोर ज्यावेळेस मी काम करत होतो त्यावेळेस त्यांना ही माहिती दिली. ते म्हणले तुम्ही हायकोर्टात याचिका दाखल करा. ते करणारच होतं, मग त्यांनी सल्ला दिला करा, कॉम्पेन्सेशन दाख मागा. हायकोर्टाचे चीफ जस्टिस होते कलकत्ता हायकोर्टाचे, करणार आहे कारवाई. पण मामांनी जर कदाचित शपथ विसरली असेल तर म्हणलं मामांना आठवण करून द्यावी की न्यायाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या 15 दिवसामध्ये. आज तारीख आहे 5, 20 तारखेपर्यंत माझी अपेक्षा आहे की जे जे अन्यायकारक अधिकारी आहेत तालुक्यातले, जे हप्ते घेणारे लोक आहेत, जे संविधानाच्या विरोधात काम करणारे लोक आहेत, जे खोटे रिपोर्ट देतात,
जे खोटी माहिती देतात न्यायालयाला किंवा समाजाला, यांच्यावरती आपण कारवाई कराल. 20 तारखेला मग मी व्हिडिओ येईल, ऑनलाईन येईल. तोपर्यंत माझ्या बापाने आपल्याला कोणलं होतं आणि मग तुम्ही 2014 आमदार झाला होता याची जाणीव आपल्याला राहील अशी अपेक्षा बाळगतो. आणि मी बापूंना विनंती करतो, बापू म्हणजे माझ्यासाठी आदर्श आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर कोण आदर्श कार्यकर्ता असेल महाराष्ट्रामध्ये, आमच्यासारखं म्हणजे मिटिंग असतात काय असतात, बापूंची भाषणं ऐकतो आणि त्यावेळेस मला कळतं की ह्या कार्यकर्त्याच्यामध्ये किती तळमळ आहे. शिवफुले आंबेडकरांचा विचार नसानसामध्ये रक्तामध्ये घेऊन फिरला कार्यकर्ता म्हणजे लावडे बाबा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग किंवा संत परंपरा, आमच्या महान संतांची चळवळ मुखोद्गत असणारा कार्यकर्ता आमचा प्रवक्ता म्हणजे लावडे बापू. माझा आदर्श ते बापू. मी डायरेक्ट त्यांनाच विनंती करतो की तुम्ही मध्ये आपण हा सूत्रसंचालक टाळू, तुम्ही इथं भाषण करा, त्यानंतर वंदनीय बनते आपलं मनोगत व्यक्त करतील. धन्यवाद. भारताच्या संविधानाला, शूरवीरांना, संत आणि समाजसुधारकांना, शिवशाहू फुले, गांधी, आंबेडकरांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या या बहुजन आत्मसन्मान सभेच्या निमित्तानं, ज्याला आक्रोश मोर्चा सुद्धा म्हटलेले आपण, या निमित्तानं मला 15 दिवसापूर्वीच ॲडव्होकेट राहुल मखरे, आमचे साथी आहेत, पक्षातील सहकारी आहेत, त्यांनी सांगितलं होतं. मी त्यांना त्याच वेळेस सांगितलं होतं, तुम्ही हाक मारा, त्यावेळेस मी सदैव आपल्यासाठी केव्हाही कुठेही उपलब्ध असेल. या आक्रोश मोर्चा म्हणणार का? हल्ला बोल म्हणणार का? हल्ला बोल मध्ये आपण कोणावरही हल्ला करणार नाही, कुणाला दगड मारणार नाही, कुणाला इजा करणार नाही, कुणाला शिवी देणार नाही. का याला आक्रमक अहिंसा म्हणतात, जे गेली मी 25-30 वर्ष स्वतः कृतीतनं जगतो. आक्रमक अहिंसा. आक्रमक अहिंसेमध्ये समोरच्याला सोडायचं नसतं, त्याला इजा करायची नाही, रक्त काढायचं नाही, काय नाही, तोडफोड करायची नाही, शिवी नाही, तलवार बिलवार लय आमची गोष्ट आहे, गरजच नाही, गरज नाही. वाकवता येतं. मी 4-5 PI सस्पेंड केलेला माणूस आहे, 2 तहसीलदार सस्पेंड केलेला माणूस आहे, 1 डेप्युटी कलेक्टर सस्पेंड केलेला माणूस आहे, मंत्रालयातल्या एका कक्ष अधिकाऱ्याची नोकरी घालवलेला माणूस आहे मी, 10-12 तलाट्यांनाही कामाला लावलेला माणूस आहे. आणि पोलीस वगैरे मला काही भीती वाटत नाही. 97, 98, 99 या 3 वर्षामध्ये एकही आठवडा असा खाली गेला नाही की त्या आठवड्यात माझ्या घरी पोलीस आले नव्हते. माझं लग्न पोलीस बंदोबस्तात झालेला कार्यकर्ता आहे मी. तुम्ही 2च दिवस जेलमध्ये राहिला, मी 25 वेळा पोलीस कस्टडीत राहिलो. येरवड्याच्या जेलमध्ये 8 दिवस राहिले. माजी पंतप्रधान PV नरसिंहराव यांची नात सगळ्यात पवित्र ठिकाण. भेदभाव कसलाच नाही, सगळ्यांना एकसारखं जेवण, एका टायमिंगला जेवण, पंक्ती भेद नाही, जाती भेद नाही, काही नाही, फरकच नाही, सगळे एक सारखे. ते लोटकन ते ताट सगळ्यांना सारखे. जो पहिला गादी सतरंजी सगळ्यांना सेम टू सेम, सगळ्यांना गार पाण्याने चांगवल. जेल सारखं पवित्र. आणि समता तुम्ही जे म्हणता ती समता फक्त जेलमध्ये, बाकी बाहेर कुठे नाहीये. बाहेर आपण सगळे जातीपातीत अडकलेलो आहे, जातीपातीत आपण विभागलेली माणसं आहोत. तर मी जे म्हणतो हल्ला बोल करायचा, आपल्याला आक्रोश मोर्चा आहे. मी पुढे काहीतरी म्हणेल, तुम्ही फक्त काय म्हणायचंय? हल्ला बोल. पोलीस स्टेशन इथून किती लांब आहे? अर्धा किलोमीटर. तिथपर्यंत आवाज जाईल का तुमचा? इतक्या मोठ्याने म्हणायचे, आपली ताकद दाखवून द्यायची.
सगळे पोलीस यंत्रणा इथेच आहे. काय पोलिसांच्यावर राग धरून काय उपयोग नाही. आपलीच बहुजन समाजातली सगळी काय 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 त्यांचे हातच बांधलेले. या महाराष्ट्रामध्ये एकही टीआय स्वतःच्या अधिकारात पोलीस स्टेशन चालवू शकत नाही. ही वास्तव परिस्थिती महाराष्ट्रातली. त्यांच्याशी वर्दी उतरल्यावर खासगीत गप्पा मारत ते सगळं सांगतील तुम्हाला. काय करणार. त्यांचे हात बांधलेले. तो पोलिसांचा आपला वादच नाही. आपला वाद या सरकारशी आहे. आणि म्हणून हल्लाबोलची घोषणा देऊया. मग मी माझं पुढचं मनोगत सांगेन. पण आपण आक्रोश मोर्चा म्हणतो. मी तो आक्रोश केलाच नाही. हल्ला बोल, हल्ला बोल, अरे जोरच बोल, अरे इकडून बोला, सगळं बोला, बोलगा ताई, अरे बोल जवाना, टोपी वाले, रिक्षा वाले, गाड़ी वाले, पुलिस वाले, टेलर वाले, वड्या वाले, चहा वाले, फोटो वाले, सगळे बोला. इस शासन पे, हुकुमशाही पे, दादागिरी पे, दहशतवाद पे, जातिवाद पे, अन्याय पे, अत्याचार पे वर्ष बोल, सीना तान के और जोर से हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. हा हल्ला बोल आपल्याला जिवंत ठेवायचा. पुढच्या वेळेस सभा नसेल आपल्या अन्याय जर कोणाचा झाला इंदापूर तालुक्यात, मी तुम्हाला जाहीर सभेत नाही तर शब्द देतो, पोलिसांच्या साक्षीने देतो. जर कोणा अन्याय झाला आपण पोलीस स्टेशनच्या दारात म्हणेल तितके दिवस बसू. मला 58 दिवस फुटपाथवर पुण्यात बसण्याचा अनुभव आहे. यशस्वी आंदोलन केलेला कार्यकर्ता आहे. महाराष्ट्रात 4000 शिक्षक माझे. मी फुटपाथला 58 दिवस राहिलोय. उच्चांक आहे माझा पुणे पोलीस आयुक्तालयात. इतक्या दिवस फुटपाथला कोणीच बसत नाही. पोलीस आमच्यावर कारवाईच करीत नव्हते. आम्ही काय केलं, मी 700-800 पोरं पुरी फुटपाथला घेऊन अशी वळणी झोपत होती. आम्ही तिथं झोपायचो. सेंट्रल बिल्डिंगची टॉयलेट वापरायचो. त्या फुटपाथला 700-800 पोरं परी तिथंच जेवायचं, तिथंच झोपायचं, तिथंच राहायचं. पोलीस म्हणायचे उठत का नाही. सगळ्यात मोठं आंदोलन तिथं बाबा आढावांचं एकेकाळी झालं होतं. तर त्याच्याही पेक्षा आमचं मोठं झालं. 58 दिवस आम्ही तिथं राहिलो. पोलीस अटकच करीत नव्हती. त्याचं कारण असं होतं, समोर आम्ही 3 फोटो लावले होते. एक होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, एक होता राष्ट्रपिता महात्मा गांधींचा, आणि दोघांच्या मध्ये संविधानाचं प्रियांबल होतं. पोलीस पाण्याची अटक करायची कशी यांना. आपण त्या पोलीस स्टेशनच्या समोर बसूयात. ज्या पोलीस स्टेशनचा कारभार त्या समोरच्या टायरच्या आणि खताच्या दुकानात चालतोय, त्याच्या पोलीस स्टेशनच्या मध्ये आपण बसू. आहे का तयारी. कोण कोण बसणार सांगा. अन्याय सहन करायचं नाही. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्ती गुन्हेगार असतो. लक्षात ठेवा. मी माझ्या आयुष्यात कधीच अन्याय सहन करणारही नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. याच इंदापूरच्या नगर परिषदेतल्या याच प्रांगणातल्या कृष्णा ताटेंनी 2 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या पालखीत माझं इथं प्रवचन झालं. छोटी क्लिप आहे, 6 मिनिटाची का 5 मिनिटाची. ती प्रचंड व्हायरल झालेली. लाखो लोकांच्याकडे ती महाराष्ट्रावर फिरते. ती याच जागेवरच आहे बघा. तुम्ही ती पाण्याची केंद्र मांडल्या तिथली. माझं प्रवचन झालं होतं. 2 वर्ष झालं. समता आपण म्हणतोय की जी काय अन्यायाच्या कथा आपण सगळ्या आधीच्या वक्त्यांनी वाचल्या, तुमच्या पत्रकात मांडलेल्या आहेत. ही अन्यायाची मालिका आत्ताची नाहीये. त्या महिन्यातली 6 महिन्यातली नाहीये. गौतम बुद्धांपासून ती सुरू आहे. चार्वाकापासून सुरू आहे. अरिस्टॉटल पासून सुरू आहे. सॉक्रेटिस पासून सुरू आहे. आपल्या सगळ्या संतांना छळलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आधीपासून 12व्या शतकांपासून नामदेव महाराज म्हणले, यारे यारे लहान थोर भलते याती नारी नर. तेव्हा म्हणले ते याती म्हणजे शूद्र, नारी नर सगळे. समतेचं आव्हान त्यांनी त्याच वेळेस केलं. जगातलं पहिलं कीर्तन पंढरपूरच्या वाळवंटात करावं लागलं. याचं कारण असं, मंदिरात येऊनच देत नव्हते. पंढरपूरला लोक जातात, चोखोबाची समाधी पहिली बाहेर आहे. चोख व्हावं लागतं, मग मंदिरात जावं लागतं.
पहिले चोख व्हायचं, कारण चोखोबाला स्पर्श केला जात नव्हता, चोखोबाला मंदिर प्रवेश नव्हता. आमच्या संतांनी प्रचंड हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत, तितके हाल अपेष्टा आपण सहन करू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त करायला लावलं, हे काय मुसलमानांनी लावलं का? एकनाथ महाराजांना छळलं तर काय मुसलमानांनी छळलं का? चोखोबांना मारहाण केली ती कुणी केली? मोगलांनी केली का? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथा बुडवणारे कोण होते? मुसलमान होते का? कुणी तुकोबांचा अपमान केला? कुणी छळलं? ज्या छत्रपती शिवरायांना आपण इथं वंदन केलं, त्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणारी पिलावळ कोण होती? छत्रपती संभाजी राजांची बदनामी करणारी पिलावळ कोण होती? संभाजी राजांनी हत्तीच्या पायाखाली कोणाला दिलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर करायला का लागलं गेलं? का बौद्ध धर्माची दीक्षा घ्यावी लागली? कुणामुळे घ्यावी लागली? मुस्लिमांच्या मुळे घ्यावी लागली का? ज्या महात्मा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे माता भगिनी ते बसू शकतायत, त्या सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुल्यांना छळणारे कोण होते? कुणी सावित्रीबाईच्या अंगावर शेण चिखल दगड मारलं होतं? राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खून करणाऱ्या अवलादी कोण होत्या? मुस्लिमांनी खून केला का महात्मा गांधींचा? पानसरे, कलबुर्गी, दाभोळकरांचा खून करणारे कोण होते? तीच पिलावळ, त्याच अवलादी आजही बहुजन समाजाच्या अज्ञानाचा, बहुजन समाजाच्या फाटाफुटीचा, बहुजन समाजाच्या गटबाजीचा फायदा घेऊन ते राज्य करताय. त्या प्रवृत्तीला विरोध करायचं काम गेले हजारो वर्ष सुरू आहे, ते आपल्याला करावंच लागेल. देवेंद्र फडणवीस रोज खोटं बोलतात. हा माणूस मानला होता, विदर्भातल्या लोकांना सांगितलं होतं की स्वतंत्र विदर्भ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. सांगितलं होतं, युट्यूबला काढून बघा. मी एकही शब्द माझ्या पदरचा बोलत नाही. केलं ना लग्न? ते वहिनी गाणं म्हणतात ना, आणि आम्हाला सांगतात महिलांनी पदर घेतला पाहिजे, महिलांनी हिंदू संस्कृती जपली पाहिजे. फडणवीस साहेब, वहिनींचं कसं काय? वहिनी एवढं मानले देवेंद्र फडणवीस रोमॅन्टिक नाही. युट्यूबला काढून बघा, मी पदरचं बोलत नाही. हा काय प्रकार आहे? आणि आम्हाला संस्कृती सांगता. ज्या मनुस्मृती विरुद्ध आपण लढतो, बोलतो, ती मनुस्मृती लिहिणारा भृगू होता बरं का. हे आता सांगतात मनुस्मृती अंगलट आली ना यांच्या, रोज म्हणतात तेव्हा ते मनु क्षत्रिय होता. आपण ते भृगुनी लिहिली ना, भृगु ऋषी कोण होता? त्या मनुस्मृतीतली 2 श्लोक मी तुम्हाला इथं मुद्दामून वाचून दाखवतो, कारण कोण आपल्या लोकांना वाचायचीच वेळ नाही हो. लायब्ररी ओस पडल्या हो. इथं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणतोय आम्ही. बाबासाहेबांची आम्ही आरती करायला लागलो. गौतम बुद्धांनी मूर्ती पूजा नाकारली, त्या बुद्धांच्याच मूर्त्या करून आम्ही त्यांची पूजा करायला लागलो. बाबासाहेबांच्या आरत्या केल्यानंतर बाबासाहेब समजणार नाही. छत्रपती शिवरायांच्या आरत्या सुरू केल्या त्या संभाजी भिडेंनी. देवत्व दिलं की आपली जबाबदारी संपली. तुम्ही देव होता, आम्ही देव नाही. तुम्ही देवावतारी होता, तुम्हाला जमलं, आम्हाला जमणार नाही, असं आपण म्हणतो आणि आपली पळवाट काढतो. काय म्हणतीस? मनुस्मृतीतला एक श्लोक तुम्हाला मुद्दाम वाचून दाखवते, ते तुम्हाला माहित पाहिजे. का विरोध करायचा मनुस्मृतीला? या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं, त्या संविधानाच्या पहिल्या दिवसापासून RSSने विरोध केलेला आहे. त्यांच्या ऑर्गनायझर नावाच्या मुखपत्रात त्यावेळेस जाहीरपणाने त्यांनी सांगितलं, हे संविधान आम्हाला नकोय, आम्हाला मनुस्मृतीवर आधारित देश चालवायचा आहे. हे 1950 साली RSSने त्यांच्या मुखपत्रात जाहीरपणे लिहिलंय. 55 वर्ष देशाच्या स्वातंत्र्यानंतर तिरंगा यांनी फडकावला नाही, आणि आता पत्रकार परिषद न घेणारे, पत्रकारांना गाभरणारे देशाचे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, हर घर तिरंगा. 55 वर्ष फडकावला नव्हता. त्या मनुस्मृतीत असं म्हटलं,
मनुस्मृती असं म्हणते, सर्व स्वास्य तू सर्गस्य गुप्तर्थस्य महाद्युती मुख बाहुरूप ज्यांना पृथकर्मण्य कल्पयत, म्हणजे याचा 87 नंबरचा श्लोक आहे. त्या महातेजस्वी ब्रह्मदेवाने या संपूर्ण सृष्टीच्या रक्षणासाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या वेगवेगळ्या कर्माची उत्पत्ती केलेली आहे. दुसरा श्लोक आहे 88 नंबरचा, अध्यापन अध्ययन यजन याजन तथा दान प्रतिग्रह चैव ब्राह्मणाम कल्पयत. त्याचा अर्थ असा आहे, वेद शिकवणे, वेदाचा अभ्यास करणे, यज्ञ करणे, यज्ञ करून घेणे, दान देणे, दान घेणे हे कर्म ब्राह्मणांसाठी तयार केले आहे. आता एकमेव तू शूद्रस्य प्रभू कर्म समाधिशत येते शोम वर्णना शुश्रमानसूया 91 नंबरचा श्लोक आहे. तो असं म्हणतो, ब्राह्मण इत्यादी तिन्ही वर्णांची निंदा न करता त्यांची सेवा करणे हेच प्रधान कर्म ब्रह्मदेवाने शूद्रांसाठी उत्पन्न केलेले आहे. म्हणून मनुस्मृतीला उपयोग आपला विरोध आहे. शेवटचं सांगतो, बरेच आहेत पण मी नमुनेवारी 2-4 वाचतोय. 93 नंबरचा श्लोक असा आहे, उत्तमा गोद माज्यष्टत्य ब्रह्मणस्य धारणात सर्व शैवास्य सर्गस्य धर्मतो ब्राह्मण प्रभू. ब्रह्मदेवाच्या मुखातून उत्पन्न झाल्यामुळे, ज्येष्ठ असल्यामुळे आणि वेदांना धारण करत असल्यामुळे धर्मानुसार ब्राह्मणच संपूर्ण सृष्टीचा स्वामी आहे. आणि म्हणून मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या बाईला बाळणपणासाठी अडवलं, 10 लाख रुपयाचे डिपॉझिट मागितलं, ते डॉक्टर घायसास आणि ते 4 जे लोक आहेत अहवाल देणारे काल, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही होणार कारवाई. फारशी करोडकर काय केलं, राहुल सोलापूरकरचं काय केलं, सावरकरांनी त्या छत्रपती संभाजी महाराजांच्या इतकं बदनामीकारक लिहिलं, काय केलं, पुरंदरेने लिहिलं, काय केलं, गडकरीने लिहिलं, काय केलं, काहीच करणार नाही. आपण उगी भाबडी अपेक्षा ठेवतो. ते ब्राह्मण, वैश्य, शूद्र ही परंपरा तेव्हापासून आहे. आजही कुणी म्हणत असेल की ती मनुस्मृती जुनी झाली, आता कुठं काय आहे, आता कुठं काय आहे असं म्हणतील. तुम्हाला सांगतो, इथं माता भगिनी आहेत म्हणून सांगतो, ज्येष्ठ नागरिक आहेत म्हणून सांगतो, तरुण मुलांना कदाचित ते माहीत नसेल. थोडक्यात सांगतो, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र कसं ओळखायचं. 30 वर्षापूर्वीची नावं काढायची तुम्ही. 30 वर्षापूर्वीची, साधारण 80 सालापासूनची काढा, 40 वर्षापासूनची. 80 सालाच्या अगोदरची नावं काढायची बरं का, नावं बघा बरं का, सगळ्यांनी पोलिसांसहित सगळ्यांनी ऐका. ब्राह्मण कुळात जर जन्माला आला तर त्याचं नाव सुगंध आणि पावित्र्याशी संबंधित ठेवावे. बारशाच्या दिवशी सुगंध आणि पावित्र्याशी, म्हणजे त्याचं नाव घेतलं की असं वाटलं पाहिजे काय सुगंध आहे, काय पवित्र आहे. म्हणून कुणाची नाव आहेत बघा, कौस्तुभ, देवेंद्र, मार्तंड, कोणाची नाव आहे. क्षत्रियाच्या घरात जर जन्माला आला तर त्याचं नाव असं ठेवायचं की दुसऱ्याला भीती वाटली पाहिजे नाव घेताच. किंवा असं 2 बुकीचा का असं ना वाळा तिडतीला, त्याचं नाव असं ठेवायचं की त्याचं नाव ऐकणाऱ्याला तिकडूनच लांबून भीती वाटली पाहिजे. क्षत्रियाच्या घरात जन्माला आलं की त्याचं नाव ठेवलं जातं संग्राम सिंह, रणजित सिंह, विक्रम सिंह, सिंह. वाळा तिडतीला का असं ना, पण विजय सिंह, जय सिंह पुढचा आधीच का बघा पाहिजे. आणि वैश्याच्या कुळात जर जन्माला आला, वैश्याच्या 4 वर्ण येते, तर त्याचं नाव हिरे, माणिक, मोती, पाचू याच्याशी संबंधित ठेवायचं, जेणेकरून ऐकणाऱ्याला सोपटलं पाहिजे हा कुबेरच जणू काय, हा प्रचंड श्रीमंत असेल. म्हणून आजही वैश्यांची नावं बघा, 80 सालात सुद्धा जायची गरज नाही. माणिकचंद, हिराचंद, रूपचंद, कोणाची नाव आहे. एखादा माणिकचंद कांबळे आहे का, रूपचंद भरणे आहे का एखादा, हिराचंद पाटील आहे का एखादा, नाही. आणि शूद्राच्या कुळात वर्णात जर जन्माला आलाच, बारशाचा पत्ताच नाही हो. कशाचं बारसं, कशाचं नाव ठेवायचं, कुठं जन्मलं तेही माहित नसतं.
जन्मतारखाही नोंदलेला नाही. निम्म्या महाराष्ट्राचा वाढदिवस 1 जूनला असतो. असा हात लावला की म्हणले झालं 5 वर्षाचा तुझा शाळेत. कानाला हात लागला. जे शूद्र भारताच्या लोकसंख्येमध्ये 72% आहेत, त्या शूद्राच्या वर्णामध्ये शूद्राच्या कुळामध्ये जर जन्माला आला तर त्याचं नाव असं ठेवलं जायचं की त्याची स्वप्न मिली पाहिजे. त्याचं नाव घेताच त्याच्या नावामध्ये असा काहीतरी कमीपणा ठेवायचा. तो कितीही विद्वान असला, कितीही शूर असला, किती बलदंड असला, तर त्याच्या नावात कमीपणा येईल असं काहीतरी ठेवायचं. म्हणून जुनी नावं काढून बघा. शूद्राच्या कुळातली नावं अशी आहेत: दगडू, किरू, कचरू, बारकू, लहानू. ते 6.5 फुटाचा का असेना पण लहानू नाव ठेवायचं. कचरू. आता कचरू नाव ठेवलं तू जरी किती मास्टर डिग्री घेऊन IT मध्ये जरी सर्व्हिसला असला, पण कचरू नाव वाचल्यावर कशी मुलगी त्याच्यावर प्रेम करेल? व ती म्हणजे कचरू. कचरू बरोबर कसं काय प्रेम करणार? किरू. इंदापुरात नावं आहेत काही? किरू नावाचं कोणी आहे का नाही? दगडू. दगडू म्हणजे काय? तू दगडच ना. धुंडी बा, धोंड्या. दगड्या, धोंड्या ही नावं कुणाची आहेत? किरू, कचरू नावं कुणाची आहेत? का केलं गेलं असं हे? काय एखादा किरू कुलकर्णी नाही? काय एखादा कचरू देशपांडे नाही? काय एखादा दगडू गडकरी नाही? याचं कधी चिंतन करणार की नाही? आणि लढाई आपली फार मोठी आहे मित्रांनो. सगळ्या समाज सुधारकांचा छळ झालाय, संतांचा छळ झालाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छळ झाला, छत्रपती शिवरायांचा छळ झाला. छत्रपती शिवरायांना परकीयांपेक्षा स्वकीयांशी जास्त लढावं लागलेलं आहे. छत्रपती शिवाजी राजांचं राज्य संभाजी किडे असं म्हणाले परवा मागच्या आठवड्यात की ते फक्त हिंदूंचे राज्य होते. त्यांचं हिंदूंचं राज्य होतं. 8 दिवसानंतर गडकरी परवा म्हणाले की शिवाजी महाराजांचं राज्य 100% सेक्युलर होतं. हे गडकरी इतक्या वर्षी आधीच दरवर्षी बोलले असते तर बरं झालं असतं का? ते धारकरी असतील, मी वारकरी आहे. वारकरी त्याला म्हणतात जो अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध वार करतो त्याला वारकरी म्हणतात. लक्षात ठेवा. गळ्यात माळ असं नाही तर नसो. ज्याला अन्यायाची चीड आहे, अत्याचाराची चीड आहे, त्याच्या विरुद्ध जो लिहितो, बोलतो, सत्याग्रह करतो त्याला वारकरी म्हणावे. वारकरी म्हणजे काय उगाच गण लावला माळ घातली असं काय नाही. त्याच्यावर तुकाराम महाराजांनी फार कडक लिहिलेले. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करोनी म्हणती साधू. त्यामुळं बुवा बाबांचं फार पीक आलेलं इकडं. उत्तर भारतातली लोक सगळी इकडे यायला लागली. आजच एक रिपोर्ट आलाय जगातला सगळ्यात सुरक्षित राष्ट्रांची यादी काढली जगातल्या. पाकिस्तानचा नंबर 65वा आहे सुरक्षित राष्ट्रांच्या यादीत आणि भारताचा नंबर 66वा आहे. भारतापेक्षा पाकिस्तान 1 नंबरनी वर आहे सुरक्षित राष्ट्रांच्या यादीत. आजचाच रिपोर्ट आहे, माझा नाही. आनंदी देशाच्या यादीत सुद्धा भारत फार खाली आलाय. श्रीलंका वगैरे बाकीचे राज्य देश पुढे आहेत. अफगाणिस्तानवर आहे, भारत खाली आहे आनंदी देशाच्या यादीत. बेरोजगारी प्रचंड आहे. बेरोजगारी याच्यासाठीच ठेवायच्या. देव देश धर्माच्या रक्षणाच्या नावाखाली इथे दंगलखोर तयार करायचे आणि हे खून मारामाऱ्या. गुन्हेगारी कधी वाढते? जेव्हा 2 हाताला काम नसतं तेव्हा गुन्हेगारी वाढते. आणि या भारतीय जनता पार्टीला इथं बेरोजगारी हवीच आहे, कारण दंगली घडवायच्या. नागपूरला दंगल घडली, तशा दंगली याच्या आधी वारंवार घडल्या. हे बेरोजगारांच्या हातून घडवायचे. दंगलीमध्ये कधीही मास्टर माइंड सापडत नाहीत. कोरेगावच्या दंगलीचा उल्लेख झाला. कोरेगाव भीमाची दंगल झाली 1 जानेवारीला. त्याच्या आधी 2 दिवस 30 डिसेंबरला माझ्या फेसबुकवर आजही काढून बघा, मी पोस्ट केली होती की तो दंगल घडणार आहे म्हणून. 2 दिवस आधी नांगरे पाटील मला म्हणले तुम्ही कसं काय आधी लिहिलं, तुम्हाला कसं काय कळलं? म्हणजे तिथे संभाजी भिडे आणि तो पुण्यातला मिलिंद गोटे सारखा त्या ओढू तुळापूरला येतोय. कोरेगाव पासून माझं गाव 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. म्हणजे ते सारखे वर्ष 6 महिने झाले येतात. माथी भडकवण्याचं काम सारखं चालू आहे, ब्रेन वॉशिंग.
त्याच्यामुळे इथं दंगल होणार हे मला वास येत होता. दंगल अचानक घडत नाही. यांनी काय केलं? कधी मराठ्यांना सांगितलं दलित तुमचा शत्रू आहे, दलितांना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे. दिल्ली लावून 58 मोर्चे निघाले. मराठ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. त्यातल्या 13 मागण्या होत्या. ते जमलं नाही. मग आता काय केलं? मागच्या इलेक्शनच्या आधी 19ला ते केलं मराठा दलित. 24च्या आधी काय केलं? मराठा ओबीसी केला. ओबीसींना सांगितलं मराठा तुमचा शत्रू आहे, मराठ्यांना सांगितलं ओबीसी तुमचा शत्रू आहे. दोन इकडे मंत्रिमंडळाचे निम्मे मंत्री इकडे जात होते, निम्मे इकडे जाते. दोघं आग लावित होते आणि ओबीसी मराठा एकमेकांचे शत्रू बनले होते. एकमेकांच्या दुकानात सुद्धा जात नव्हते. अशा पद्धतीने दलितांच्यात सुद्धा आता फूट पाडण्याचं काम चालू आहे. मी महाराष्ट्राचा दौरा करतो, महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात फिरतोय. अकोला जिल्ह्यामध्ये अक्षरशः बौद्ध दलित आणि हिंदू दलित असा वाद आहे. बौद्ध दलिताला जर तिकीट मिळालं तर हिंदू दलित त्याला मतदान करत नाही. थोडा आणि राज्य करा हे भारतीय जनता पार्टी आरएसएसचं नीती तत्व राहिलेले. त्याला आपण बहुजन समाजातली माणसं बळी पडतोय. सत्याग्रह नावाचं शास्त्र राष्ट्रपिता महात्मा गांधींनी जगाला दिलं. ते सत्याग्रहाच्या शास्त्राच्या आधारे या तालुक्यातलं प्रशासन सरळ करायचं काम आपल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आपण सगळेजण मिळून लढूयात एवढं लक्षात ठेवा. मी सदैव तयार आहे तुमच्याबरोबर यायला. काय आमच्याकडे गमावणार आहे? काय ईडी सीबीआय 100 वेळा येऊ दे आमच्याकडे. काय आमच्याकडे न्याय आहे? आम्ही आशेही लढायला तयारच आहोत. राहुल बखरेंच्यावर जो अन्याय झालाय, इथल्या पोलीस स्टेशनच्या पीआयनी खरं तर मला इशारा द्यायचा नाही, मी आव्हानात्मक बोलणार पण नाही, पण पीआय साहेब जेव्हा वेळ येईल ना तेव्हा तुम्हाला वाचवायला तुम्हाला आदेश देणारे कुणी येणार नाही. तो ज्यांच्या आदेशावर तुम्ही इथं काय काम करत असाल, कर्तव्य कसुरी करत असाल, सत्याची चाड नसेल तर पोलिसांची गेलेली नोकरी वाचवायला पुन्हा कुणी येत नाही. हो, वापरून घेतात. हो, तुमचा कुणीतरी वापर करत असेल. कोकणे साहेब जरा आत्मशोध घ्या. तुम्ही स्वतःचा वापर होऊ देऊ नका. पोलीस स्टेशनचा एक इन्चार्ज पोलीस ऑफिसर हा तिथला एक व्हाईसरॉय सारखा असतो. त्याला कोणाचीच गरज नसते. तिथला पीआय वाटेल त्या गोष्टी त्या पद्धतीने त्याच्या हातीत करू शकतो. एवढे अधिकार आहेत. सीआरपीसी वगैरे इंडियन पिनल कोड, आता ते भारतीय न्याय संहिता आहे. अधिकार आहे तिथे. जे राज्याचा गृहमंत्री करू शकत नाही तो इथला पीआय करू शकतो. हा पीआय चार्जशीट अजून गेलं नसेल, अजूनही खोटा रिपोर्ट, खोटी केस होती असा रिपोर्ट कोर्टावर ते चार्जशीट मधून देऊ शकतात की तपासामध्ये काहीच निष्पन्न झाले नाही, सदरची खोटी असल्याचं निदर्शनास येते, ते कोर्टाला दाखवू शकतात. त्यामुळे इथल्या पीआयना मी विनंती करतो, मखरे साहेब हे वैचारिक लढा लढतायत, सांस्कृतिक लढा लढतायत, समाजाच्या हितासाठी लढतायत. आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांनी जनसुरक्षा विधेयक नावाचा नवा कायदा आणून घातलाय. याच्यासाठीच आणलाय की समाजात कुणी चळवळ केली नाही पाहिजे, समाजात कुणी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढलं नाही पाहिजे. अर्बन नक्षलच्या नावाखाली एक जुलमी कायदा जो ब्रिटिशांनी सुद्धा आणला नव्हता, अशा पद्धतीचा जुलमी कायदा फडणवीस आता घेऊन येत आहेत. त्या कायद्याला सुद्धा आपण विरोध करतोय, केला आहे आणि करावा लागेल. अजून मोठ्या संख्येने तीव्रतेने लढावं लागेल. 29ला पुन्हा एकदा आपल्याला तयार राहावं लागेल. आपल्या विचाराचं सरकार त्या ठिकाणी आणावं लागेल. कारण हे जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं, हे राज्यघटनेला मानणार नाही. काही जण म्हणतात, अजितदादा सारखं म्हणतात, संविधानाला कुणी धोका देत नाही. संविधानाला धोका म्हणजे कसा देतात? ते लचके तोडायचे. हो, कुणी कान कापायचा, कुणी डोळा काढायचा, कुणी बोट तोडायचं, कुणी पाय मुरगाळायचा, जखमा करून टाकायचं. हो, तुम्ही जे पत्रकात छापले हे सगळे मुद्दे जे आहेत हे संविधान मोडीत काढण्याचाच प्रकार आहे. मस्ताजोगचा सरपंच काय, किंवा परभणीची घटना काय, किंवा अन्य ठिकाणच्या घटना, किंवा कुणाल कामराची केस काय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता धोक्यात आलेलं आहे. मी व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओचा राग आला धारकऱ्यांना. म्हणले तुम्ही आमच्या संभाजी भिडे गुरुजींना असं का म्हटला? मी काहीच म्हणलो नव्हतो. मी म्हणलं जसं तिकडे काही आतंकवादी संघटना जसं आतंकवादी घडवतात धर्माच्या नावाने, तसं इकडे हा प्रकार सुरू आहे. आता हे काय धार्मिक भावना दुखवण्याचं माझं वाक्य होतं का? पण तरी सुद्धा आमच्या इथल्या पोलीस पीआयने समोरच्या लोकांच्यावर साधी एनसी दाखल केली आणि माझ्यावर धार्मिक भावना दुखावण्याचा गुन्हा दाखल केला. केस कोर्टात गेली. कोर्टाने विचारलं काय पुरावा आहे दाखवा. पोलिसांना काहीच दाखवता नाही आलं. ही लढाई जाईल आता हायकोर्टात कदाचित. खोटा गुन्हा दाखल केल्याचं तुम्हाला सुद्धा जावंच लागेल.
शासकीय यंत्रणांच्या काही कायद्यांचा काही गोष्टींचा आपण वापर करूया. ह्युमन राईट्स पासून लोकशाही दिनापर्यंत सगळ्या कायद्याचे जे काही तरतुदी आहेत आपल्याकडे, जी काय हत्यारे आहेत, जी काय प्रावधान आहेत, त्या सगळ्याचा आपण वापर करूया. ह्युमन राईट्स पासून सगळीकडे मानवी हक्क आयोगाकडे दखल घेतली जाईल इतकी आपण त्याची पूर्वतयारी कायद्याने लढूया. पेन ही तलवारीपेक्षा जहाली, लक्षात ठेवा. तलवारीला सुद्धा मागे सारतो पेन. ही तलवार आहे. माझ्या खिशाला 24 तास असते, मला खिशाला पेन नसेल तर करमत नाही. कधीही कुठे अर्ज लिहिता आला पाहिजे. तुम्ही सगळे अर्ज लिहायला शिका पहिलं. खरंच सांगतो, कागद आणि पेनाला यंत्रणा घाबरते. 10 रुपयाचं तिकीट टाका घरून, माहिती अधिकाराचा अर्ज आजच उद्या वापरायला सुरुवात करा. 10 रुपयाचं तिकीट लागतं फक्त. इथल्या पोलीस स्टेशनला अर्ज टाका. राहुल मकरे यांच्या विरुद्ध अशी केस टाकली होती. त्या तपास अधिकारी कोण आहे, त्यांची स्टेशन डायरी, काय तपास केला, कुठं तपास केला, कशा पद्धतीने केला, चार्जशीट तयार झालं का, गेलं का, असे 10-12 प्रश्न टाका. आज एकाचा अर्ज की उद्या परवा दुसऱ्याचा अर्ज. 100 अर्ज, 200 अर्ज जाऊ द्या पोलीस स्टेशनला. पुन्हा तुमच्या गुन्हा दाखल होणार नाही. माहिती नाही मिळाली तर अपील करा वरती डीवायएसपीकडे. लोकशाही दिनात पण अर्ज टाका. लोकशाही दिनाचा रिपोर्ट डायरेक्ट राज्यपालला आहे. तहसीलदारचा लोकशाही दिन पाहिला, तिथे न्याय नाही मिळाला. जिल्हाधिकाऱ्याचा लोकशाही दिन, तिथे न्याय नाही मिळाला. विभागीय आयुक्ताचा लोकशाही दिन, तिथे न्याय नाही मिळाला. मुख्यमंत्र्याचा लोकशाही दिन. आणि त्या लोकशाही दिनात आलेल्या अर्जाचं निराकरण झालं किंवा नाही त्याचा रिपोर्ट चार्ट बनवून राज्यपालला दर महिन्याला द्यावा लागतो. 30 दिवसाच्या आत त्याची कारवाई करावीच लागते. 10 अर्ज आले, त्यातले 8 सुटले, 2 सुटले नाहीत. त्या 2 अर्जाचं निराकरण का झालं नाही त्याचं कारण पण तिथे द्यावं लागतं. हा लोकशाही दिन, मानवी हक्क आयोग, ही सगळी प्रावधानं आपण वापरूया आणि प्रसंगी सत्याग्रह सुद्धा करूया. तिथं रावटी टाकायची त्या खताच्या टायरच्या दुकानापासून पोलीस स्टेशनच्या मधल्या भागात. मी कळलं ना, टायरचं दुकान, खताचं दुकान पोलीस स्टेशनच्या समोर आहे. तिथल्या सल्ल्याने पोलीस निर्णय घेतात असं मला इंदापूरचेच लोक सांगतात. इंदापूरचा माझा फार जुना संबंध आहे. मित्रांनो, आपल्याला लढायचं नाही. जेलला घाबरायचं नाही, अटकेला घाबरायचं नाही. राहुल मकरे जेलमध्ये लावून आले म्हणजे 1 स्टार त्यांचा वाढला. पवित्र काम आहे. जेलमध्ये जायला सुद्धा असं तुम्ही मनावर पोलिसांना आता इथं बसलेला मला जेलमध्ये टाका, ते तसं नाही टाकीत हो. जेलमध्ये जायला सुद्धा तिथली डिग्री घेऊन यायला. डॉक्टर कुमार सप्तर्षी माझे गुरु, त्यांचे एक पुस्तक आहे, मोठं ग्रंथ आहे, येरवडा विद्यापीठातील दिवस. ते 56 वेळा जेलमध्ये गेलं. पुस्तक आहे मोठं, येरवडा विद्यापीठातील दिवस. ते जेलला विद्यापीठ म्हणतात. तिथं खूप शिकायला मिळते. माझी सुद्धा भीती मिली तेव्हाच. मला मृत्यूचं भय नाही, अटकेचं भय नाही. मी कोणालाच घाबरत नाही. कारण माझ्याबरोबर माझं संविधान आहे. माझ्याबरोबर माझ्या संविधानाची ताकद आहे. भारतीय नागरिक हे सगळ्यात मोठं पद आहे, लक्षात ठेवा. आमदार खासदारालाही जेवढा अधिकार नाही तेवढा अधिकार भारतीय नागरिकाला आहे. आणि याचं श्रेय सगळं संविधानाला जातं. संविधानाचा मसुदा लिहिणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं. हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा. संविधानाची ताकद, संविधानाचा ग्रंथ हे आपल्याला जगायला शिकवतो. आपल्या हक्क अधिकाराची जाणीव करून देतो. त्याचे अधिकार कसे वापरायचे याचं ट्रेनिंग घेऊयात. इथली यंत्रणा वाकवण्याचे अधिकार याच्यात सगळे आहेत. जो काय अन्याय अत्याचार चाललाय आणि जे काय आपलं बोधगया बिहारचं मुक्ती आंदोलन गेले अनेक वर्ष सुरू आहे, ते 1949चा कायदा त्यावेळेच्या त्या परिस्थितीनुसार बनवला गेला. संविधानाची अंमलबजावणी 50 साली झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर त्या कायदा दुरुस्ती व्हायला पाहिजे होती. त्यामुळं तोही कायदा जुन्या दुरुस्त व्हावा, रद्द व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय भंतेजी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांची जी काही चळवळ बिहारमध्ये चाललेली आहे, नितीश कुमारांना आपण इकडे मोठी सगळी पत्रव्यवहार करूयात. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अधिकृत प्रवक्त्या नात्यानं या तुमच्या सगळ्या लढ्याला मी जाहीर पाठिंबा देतो. पक्ष तुमच्या सोबत आहे. यंत्रणेच्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आपण लढणार आहोत. अन्यायाला घाबरणार नाही. सत्य की जय हो. जय संविधान, जय भारत. त्यानंतर आदरणीय बनते धम्मसार महातेरो आपल्याला मार्गदर्शन करतील. वंदनीय बनते धम्मसार थेरो.
विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार पंचांग प्रणाम। आज या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार बुद्धगया मुक्ती आंदोलन आणि प्रशासनाच्या वतीनं बहुजन समाजावर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरुद्ध आक्रोश मोर्चा आणि या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या सभेला उपस्थित सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिका आपणा सर्वांच्या प्रती मंगल कामना। सभेला बराच उशीर झालेला आहे आणि आपल्याकडे वेळ कमी आहे। बुद्धांचा धम्म हा विज्ञानवादी आहे आणि तो आपल्याला महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे संघर्ष असतो। आपण शिक्षणासाठी सुद्धा संघर्ष केलेला आहे, पाण्यासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागलेला आहे आणि जे की महाबोधी बुद्ध विहार भट ब्राह्मणांच्या ताब्यात आहे आणि ते मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला संघर्षच करावा लागेल। गेल्या 52 दिवसापासून महाबोधी बुद्ध विहार मुक्त व्हावं म्हणून बुद्धगया या ठिकाणी भिक्षूंच्या नेतृत्वाखाली आंदोलन चालू आहे। ते महाबोधी बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळालं पाहिजे आणि 1949चा जो काही कायदा आहे तो कायदा रद्द करून दुसरा कायदा तयार केला पाहिजे। महाबोधी बुद्ध विहाराची 9 लोकांची कमिटी आहे, त्याच्यामध्ये 4 महंत हे ब्राह्मण असतात, तर 4 महंत आणि 4 भिक्षू आहेत। परंतु ते 4 भिक्षू असे आहेत की त्यांच्या अंगावरती फक्त चिवर आहे आणि त्यांचं जे काही आतलं शरीर आहे ते पूर्ण जे ते 4 लोक सांगतील त्यांचंच आहे, त्यांच्याच पद्धतीने ते वागतात। जे महाबोधी बुद्ध विहाराचं आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये ते सहभागी नाहीये आणि पूर्णतः त्या बुद्ध विहाराचा ताबा त्या भट ब्राह्मणांच्या ताब्यात आहे। तुमच्या माहितीसाठी सांगतो की तिरुपती बालाजी या तिरुपती बालाजीला जे दान येतं हे दान काउंटिंग केल्या जातं, मोजल्या जातं आणि ते लोकांच्या समोर आणल्या जातं। तिरुपती बालाजीला दान देणारे लोक फक्त भारतीय आहेत, फक्त भारतामधले आहेत आणि ते हिंदू आहेत। परंतु महाबोधी बुद्धगया बिहार या ठिकाणी येणारे जे काही लोक आहेत तर अख्ख्या जगातले लोक आहेत। मग जवळजवळ 140 देशातून लोक महाबोधी बुद्ध विहाराला भेट देण्यासाठी येत असतात आणि त्या ठिकाणी जे काही दान असतं त्या दानावरती यांचा डोळा आहे आणि म्हणून ते महाबोधी बुद्ध विहार त्यांना सहजासहजी सोडू वाटत नाही आणि ते सहजासहजी सोडणार सुद्धा नाही। म्हणून आपल्याला महाबोधी बुद्ध विहार एकत्र म्हणजे मिळावा असं वाटत असेल तर आपल्याला एकत्र येऊन संघर्ष करावा लागेल। या सभेला मी बघितलं की कुणाच्या गळ्यामध्ये भगवा रुमाल आहे, कुणाच्या गळ्यामध्ये पिवळा आहे, कुणाच्या गळ्यामध्ये निळा आहे, म्हणजे सर्व कलर या ठिकाणी एकत्र झालेले आहेत। आपल्याला जर एखादा लढा उभारायचा असेल
तर आपल्याला एकत्र येणं ही काळाची गरज आहे. एकत्रच आपल्याला राहावं लागेल. आणि ज्यावेळेस आपण विखुरल्या जाऊ त्यावेळेस आपली काहीही किंमत लोक करत नाही. आपल्याला माहित आहे आता अंगुराचं सीझन आहे. अंगूर, तुम्ही एखाद्या गाडीवरती अंगूर घ्यायला गेलात आणि त्या गाडीवाल्याला, त्या अंगूरवाल्याला विचारला भाव की बाबा या गाडीवरती अंगूर आहेत, कशी दिलेली आहेत? त्यावेळेस तो 70, 80, 60 काय त्याची किंमत आहे तो सांगेल. ज्यावेळेस आपण अंगूर विकत घेतो ते घड उचलतो, त्या घडातून काही अंगूर तुटतात आणि ते अंगूरवाला त्या तुटलेल्या अंगुराला काय घेतो आणि फेकून देतो का? नाही. तर त्याचा एक ढीग तयार करून ठेवतो, बाजूला ठेवतो. जर आपण अख्खे घडाला असलेल्या अंगुराची किंमत जर केली तर ती 60 किंवा 70, 80, 90 ज्या पद्धतीने त्याचा भाव आहे त्याची किंमत सांगितल्या जाईल. परंतु त्याच घडाचे अंगूर ज्यावेळेस तुटतात, विखुरतात, ते एकत्र वेगळ्या बाजूला होतात आणि त्या अंगुराची किंमत, तुटलेल्या अंगुराची किंमत जर आपण विचारली तर हे कसे किलो दिले तर त्याची किंमत 10 किंवा 20 रुपये किलो ही होते. एखादे गुलाबाचं फूल आहे, त्या गुलाबाचं फूल, त्या फुलाला असलेल्या पाकळ्या, त्या पाकळ्यापासून बनलेलं ते फूल आहे. परंतु ज्यावेळेस ते फूल आपण विकत घ्यायला जातो त्या फुलाची किंमत, एकत्र पाकळ्या मिळून झालेल्या फुलाची किंमत ही 10 रुपये 20 रुपयापर्यंत असते. आणि त्याच फुलाच्या पाकळ्या ज्या वेळेस त्या फुलापासून दूर होतात, विखुरल्या जातात आणि त्या फुलाच्या पाकळ्याची किंमत जर आपण लोकांना, त्या फुलावाल्याला विचारली तर ते म्हणेन फुलं जर घेतले तर ह्या पाकळ्या अशाच घेऊन जा. म्हणजे आपली परिस्थिती ही विखुरल्यामुळे आहे. म्हणून आपल्याला आपल्या अन्याय आणि अत्याचार जर दूर करायचे असतील तर आपल्याला एकत्र यावं लागेल. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला काही गोष्टी बुद्धी लावून कराव्या लागतील. आपण जरी कमी असलो तरी ही युक्ती ही खूप महान असते. माणसाची शक्ती कामाला येत नाही, माणसाची युक्ती कामाला येत असते. एकदा एक ब्राह्मण मनुष्य, त्याच्याकडे एक ऊसाची शेती होती, ऊसाची. आणि त्या ऊसाच्या शेतीमध्ये त्या शेतातला ऊस काही 2-3 मुलांनी तोडला. ऊसाची शेतीतला ऊस तोडला आणि तो त्या ब्राह्मण शेतकऱ्याने तो बघितला. आता तो एकटा होता आणि ऊस तोडणारे 3 जण होते आणि धष्टपुष्ट होते. त्या ब्राह्मणाने विचार केला की बाबा आता ह्या 3 जणांनी ऊस तोडला आहे, यांना जर का मी जाब विचारला तर हे 3 मिळून मला मारू शकतात. म्हणून त्या ब्राह्मणाने युक्ती लढवली आणि त्यांनी असा विचार केला की ह्यांना आपण आपल्या बुद्धीने, चालाकीने यांना धडा देऊ. तो त्या 3 गेला. ते 3 मित्र होते. त्याच्यातल्या एका जणाला ब्राह्मणाने बाजूला केलं आणि त्या एक जणाला म्हटला, का रे माझ्याकडे बघून का हसायला लागलास? हे 2 जण किती चांगले, या 2 जण बघ किती नम्र दिसायला लागलेत, किती चांगले दिसायला, आणि तू एकटाच या ठिकाणी माझ्याकडे बघून हसतोयस.
माझा ऊस तोडलायस म्हणून. हे दोघ जण चांगले. आणि मग त्या दोन माणसाला असं वाटलं की बामण बघा आपल्याला चांगला म्हणतोय आणि त्याला एकट्यालाच वाईट म्हणतोय, खराब म्हणतोय. मग ते दोघ जण बाजूला झाले आणि त्या बामणाने त्या एकट्या माणसाला बदबद मारली. मग तो ज्याला मार खाल्ला तो निघून गेला. राहिले दोघ जण. आता दोघ जण राहिले. त्याच्यातल्या मी एक जणाला तो म्हणला की अरे तू माझ्याकडे रे रागाने बघायला लागलास. ह्यो बघ, ह्यो किती नम्र आहे, किती शांत आहे. ह्यो बिलकुल रागाने बघत नाही आणि तू एकटाच का रागाने बघतोय. मग त्या दोघांपैकीही त्याला एक जणाला बाजूला घेतलं, त्याला बदबद मारलं आणि हा तो निस्ता बघत राहिला का की मला चांगला म्हणतोय. आणि मग त्यानेही मार खाल्ला, तोही निघून गेला. राहिला हा एकटाच. आणि मग त्याला त्याने सांगितलं की का रे तुला वाटलं का तू लयच चांगलास. मग त्या एकट्याला नंतर त्यालाही त्या ठिकाणी त्या बामणाने मारलं. म्हणजे बामणाने लावलेली ती बुद्धी होती. म्हणजे बुद्धीने केलेलं काम हे यशस्वी होत असतं. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपली ही सध्या तीच परिस्थिती आहे. आपल्याकडं आपली ही तीच परिस्थिती आहे. बौद्धांचंही बुद्धविहार ताब्यात घेण्याचं काम ते करतात आणि मुस्लिमांचंही त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांच्या जमिनी घेण्याचं काम त्यांनी ते चालू केलेलं आहे. म्हणून आपल्याला जर आपले अन्याय आणि अत्याचार जर दूर करायचे असतील तर आपल्याला सुद्धा एकत्र यावं लागेल. आणि ते आपण याल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो आणि जास्तीचा उपदेश न देता वेळ झाल्यामुळे इथेच थांबतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करू या ठिकाणी थांबतो. बोला साधू साधू साधू. धन्यवाद आदरणीय बनते धम्मसार फेरो. यानंतर या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी विनंती करतो माननीय महेश तोंडे साहेब, आपण या ठिकाणी यावं आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. सर्वप्रथम सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन. आजच्या या बहुजन आत्मसन्मान सभा तथा आक्रोश मोर्चासाठी माननीय बनते धम्मसार, त्याचप्रमाणे बनते नामानंद आणि माननीय विकास बापू लावंडे, सुनील बापू ओवाळ, त्याचप्रमाणे आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पत्रकार बांधव, नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, मंडप स्पीकर जाकीर मंडप स्पीकर, त्याचप्रमाणे इंदापूर तालुका व परिसरातील आलेल्या सर्वच कार्यकर्ते समर्थक यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम.